नमस्कार. संत तुकाराम महाराजांचा तुझे रूप चित्ती राहो हा अभंग म्हणजे एका भक्ताने ईश्वराकडे केलेली सर्वात साधी आणि तितकीच श्रेष्ठ प्रार्थना आहे. याचा भावार्थ अतिशय सखोल आहे. यात भक्त पांडुरंगाकडे धनदौलत किंवा भौतिक सुख मागत नाही, तर तो मागतोय केवळ अखंड स्मरण. तुकोबा म्हणतात, देवा, तुझे ते सगुण सुंदर रूप माझ्या चित्तात कायमचे कोरले जाऊ दे. मी जगात कुठेही असलो, काहीही करत असलो तरी माझ्या डोळ्यांसमोर तुझे रूप आणि मुखात तुझे नाम अखंड राहू देत. चित्ती राहू देत म्हणजे काय, तर आपल्या विचारात ईश्वराचा वास असू देत. जेव्हा देवाचे रूप मनात असते, तेव्हा माणसाच्या हातून काहीही वाईट कर्म घडत नाही आणि मुखी तुझे नाम म्हणजे प्रत्येक श्वासासोबत त्याचे स्मरण असणे. मग आपण संकटात असू देत किंवा सुखात, ईश्वराचे नाव आपल्याला एक आंतरिक शक्ती देत राहते. प्रपंचात राहूनही परमेश्वराशी कसं जोडून राहावं याचा हा अभंग एक उत्तम वस्तुपाठ आहे. जसे एखादे लहान मूल खेळताना आपल्या आईला विसरत नाही, तसेच आपण जगाची कर्तव्य पार पाडताना त्या विठ्ठलाला विसरू नये, हाच यामागचा शुद्ध भाव आहे. थोडक्यात सांगायचे तर ईश्वराशी असलेले अद्वैत आणि निस्सीम प्रेम म्हणजेच तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम.